विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजीचा भरमसाठ अभ्यास करतो. म्हणजे आपण अनेक पुस्तकं वाचतो, आपल्याला अनेक सजेशन मिळतात, की हे करा, ते करा. पण तरी सुद्धा आपलं इंग्रजी काही इम्प्रूव्ह होत नाही. त्याचं कारण सुरुवातीचे जे 2 टेन्स आहेत, जर तुम्ही हे चांगल्या पद्धतीने केले, तर तुम्हाला इंग्रजीची समज डेव्हलप होईल आणि 50 ते 60% इंग्रजी ॲक्चुअली जे स्पोकन इंग्लिश असतं किंवा रिटन फॉर्म इव्हन असतं, ते ह्या 2 टेन्समधून बोललं जातं. सो आज आपण हे 2 टेन्स बघणार आहोत. एक म्हणजे तोची भाषा, ग्रामरच्या भाषेमध्ये आपण याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो आणि एक लची भाषा ज्याला आपण ग्रामरच्या भाषेमध्ये सिंपल पास्ट टेन्स म्हणतो. आता याला आपण तोची भाषा असं का म्हणतो? जनरली मराठीमध्ये आपण एखादी क्रिया कोणती, समजा आता मी आहे आणि मी कोणतीही जी क्रिया करतो, समजा आता फॉर एक्झाम्पल शिकवण्याची माझी क्रिया आहे. जेव्हा आपलं एखादं वाक्य तोने संपतं, जसं मला म्हणायचंय मी इंग्रजी शिकवतो, लक्षात आलं का? सो जेव्हा आपण एखादी वाक्य तोने संपवतो ती असते आपली तोची भाषा. आणि हे वाक्य नेहमी प्रेझेंट टेन्स मधलं असतं, कारण आपण आपल्या प्रेझेंट हॅबिट सांगत असतो की मी काय करतो. मी सकाळी 9 वाजता ऑफिसला जातो, लक्षात आलं का? किंवा तुम्हाला अजून असं म्हणायचंय की मी 2 तास मोबाईल वापरतो. आता लची भाषा म्हणजे काय, तर हीच वाक्य फक्त लने संपवायची. म्हणजे मी 9 वाजता ऑफिसला गेलो, मी 2 तास मोबाईल वापरला, मी इंग्रजी शिकवलं. आता लच्या भाषेमध्ये काय होतंय लक्षात आलं का? ती क्रिया संपलेली आहे, ती क्रिया भूतकाळात झालेली आहे, हे तुम्ही सांगत असता. आता या दोघांमध्ये ना एक कॉमन गोष्ट आहे आणि ती कॉमन गोष्ट म्हणजे तुम्हाला जोडी बरोबर बनवता आली पाहिजे कुठल्याही रचनेची. जोडी म्हणजे काय असते तर बघा, इकडे तुमचा एक सब्जेक्ट असतो, जसं आता इथे मी आहे आणि तो मी कुठली तरी क्रिया करत असणार. ती क्रिया म्हणजे तुमची जोडी. जसं की आता इथे जातो मी लिहिलंय. सो तुम्हाला नेहमी काय करायचंय, तोच्या भाषेमध्ये नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप यूज करायचंय आणि लच्या भाषेत नेहमी तुम्हाला क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आहे. म्हणजे सिम्पली जर तुम्ही म्हटलात आय टीच, म्हणजे ही तोची भाषा होईल, मी शिकवतो. पण जर तुम्ही म्हटलात आय टॉट, टॉट हे टीचचं सेकंड फॉर्म आहे, तर ती लची भाषा होईल, मी शिकवलं. लक्षात आलं? म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला नेहमी सेकंड फॉर्म पाठांतर असायला पाहिजे जर तुम्हाला लची भाषा बोलायची असेल तर. आता आपण प्रत्यक्ष वाक्य कशी बनवायची ते समजून घेऊया. सो बघा, पहिलं वाक्य आहे, तो वारंवार चहा पितो. मग तुम्हाला काय करायचं, आपण काय करतो, आपल्याला जसं इंग्लिश येतंय तसं बोलायचा प्रयत्न करतो. तोला काय म्हणतात ही, वारंवारला काय म्हणतात ऑफन, चहाला काय म्हणतात टी, पितोला काय म्हणतात ड्रिंक, आणि आपण काहीतरी वाक्यरचना तयार करतो. तुम्हाला नेहमी जोडीकडे फोकस करायचा आहे. आता बघा, जोडी कशी ओळखायची, तर वाक्यामध्ये क्रिया असते ना, ती शेवटी असते, पितो, आणि हा पिणारा कोणीतरी असेल, तो. लक्षात आलं का? सो तो पितो ही तुमची जोडी झाली. ही तुम्हाला नेहमी इंग्लिशमध्ये पहिल्यांदा लिहायचं आहे. तुला काय म्हणतात, ही, आणि पितोला काय म्हणतात, ड्रिंक. पण आता इथे एक ग्रामर आहे. ग्रामर असं आहे की जर तुम्ही तोची भाषा वापरताय आणि जर सब्जेक्ट तुमचा हिशीट असेल तर तुम्हाला नेहमी त्याला यस लावून बोलायचं आहे, ड्रिंक्स. जर हाच ही आय असता किंवा यू असता, वी असता, दे असता, तर आपण येस लावला नसता. लक्षात आलं? आय ड्रिंक, यू ड्रिंक, वी ड्रिंक, दे ड्रिंक. पण जर ह्या तिघांपैकी एक शब्द असेल, ही ड्रिंक्स, शी ड्रिंक्स, इट ड्रिंक्स, इवन हिच्या ऐवजी एखादं नाव असू शकतं, जसं की इथे तुम्ही कोणाचं नाव घेऊ शकता, विराट ड्रिंक्स. शीच्या ऐवजी कोणाचं नाव घेऊ शकता, अनुष्का ड्रिंक्स. इटच्या ऐवजी तुम्ही काहीतरी म्हणू शकता, टायगर ड्रिंक्स. लक्षात आलं? सो ही ड्रिंक्स. आता पुढे, आता इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, सर राहिलेले शब्द आम्हाला कळत नाही कसे लिहायचे. जनरली तो पितो, त्याच्यानंतर काय, कुठे, कधी हा मंत्र वापरा. तो पितो काय तुम्हाला लगेच समजेल, चहा, ठीक. आणि कधी पितो, कसा पितो, तर वारंवार पितो. सो वारंवारला तुम्ही काय म्हणणार, ऑफन. तुम्ही म्हणायला व्हेरी ऑफन पण म्हणू शकता, खूप जास्त वेळा वारंवार, तर तुम्ही व्हेरी ऑफन म्हणू शकता. सो ही ड्रिंक्स टी व्हेरी ऑफन. लक्षात आलंय ना? आता हेच वाक्य मी तुम्हाला लच्या भाषेत पण करून दाखवतो बघा. त्याने वारंवार चहा प्यायला. समजा पितोच्या ऐवजी मी ते प्यायला असं लिहिलं. आता मला सांगा,
तुमची जोडी काय झाली? प्यायला कोण? तो. सो तो प्यायला. पण आता ह्याच्यामध्ये ही जी जोडी आहे की नाही, प्यायला जर तुम्हाला लची भाषा वापरायची असेल तर तुम्हाला सेकंड फॉर्म यूज करायचा आहे. मग तुम्हाला ड्रिंकचं सेकंड फॉर्म माहिती पाहिजे, जसं की ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. सो ही रूपं तुम्हाला माहिती पाहिजेत, तरच तुम्ही लची भाषा लिहू शकता. ही ड्रँक टी व्हेरी ऑफन. सो वाक्य एकच आहे, कॉन्सेप्ट एकच आहे, फक्त फॉर्म बदलणार. आणि हे फक्त साध्या वाक्यात होतं. बाकी तर कुठेच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. जसं आता इथे बघा, मी कार चालवत नाही. आता बरीच मुलं त्या नाहीकडे टेन्शन घेतात. तुम्हाला नाहीकडे सुरुवातीला काही बघायचं नाहीये. तुम्ही सिम्पली जोडी तयार करा. याच्यामध्ये क्रिया कोणती आहे? चालवण्याची. चालवण्याला काय म्हणतात? ड्राईव्ह. बरोबर. चालवणारा कोण आहे? मी. सो मी चालवत, आय, आणि तुमची क्रिया आहे ड्राईव्ह. पण हे वाक्य होईल होकारार्थी, कारण आय ड्राईव्हचा अर्थ मराठी होईल मी चालवतो. पण मी चालवत नाही असं तुम्हाला म्हणायचंय. सो नाहीसाठी तुम्ही म्हणणार सर आम्ही नॉट वापरणार, आय नॉट ड्राईव्ह. आता इथेच गंमत आहे, तुम्हाला नॉट एकटा कधीच वापरायचा नाहीये. तर जेव्हा तुम्हाला नाही म्हणायचं असतं त्यावेळी तुम्हाला तोच्या भाषेमध्ये डोंटचा वापर करायचा असतो किंवा डझंटचा वापर करायचा. लक्ष झालं? सो इथे तुम्हाला नॉटच्या जोडीला एकतरी डू लिहावं लागेल किंवा डज लिहावं लागेल. म्हणजे तुम्हाला आय डोंट ड्राईव्ह म्हणावं लागेल किंवा आय डज नॉट ड्राईव्ह. मग आता तुम्ही म्हणाल सर डोंट की डज नॉट कसं समजणार? सो सिम्पली डज काय, हा डज जो आहे ना तो ऍक्च्युअली डूच आहे. पण जो हा यस कोणाकोणाला लागतो? ही शीट. सो या तिघांसाठी आपण फक्त डजचा वापर करतो. आता मला सांगा इथे ही शीट आहे का? नाही, आय आहे. मग तुम्ही इथे काय वापरणार? डोंट. आय डू नॉट ड्राईव्ह. मी चालवत नाही. काय? आय डू नॉट ड्राईव्ह अ कार. सो त्या नाहीचं टेन्शन घ्यायचं नाही. आता ह्याच वाक्यामध्ये मी समजा लची भाषा तुम्हाला शिकवली. मी कार चालवली नाही. चालवत नाही ही प्रेझेंटचं वाक्य आहे, तोची भाषा. पण चालवली नाही तर वाक्य तेच राहणार, जोडी तीच राहणार, आय ड्राईव्ह. फक्त हा जो डोंट आहे की नाही, लच्या भाषेत डोंट नाही वापरायचा. लच्या भाषेत आपण नेहमी वापरायचा डीड. काय वापरायचा? डीड. सो तुम्ही म्हणणार आय डिडंट ड्राईव्ह अ कार. सो सिम्पली जर तुम्ही डोंट मध्ये वाक्य म्हणताय तर ती तोची भाषा होईल. डिडंट मध्ये म्हटलं तर ती लची भाषा होईल. जसं की आय डोंट लाईक, तर मराठी अर्थ होईल मला आवडत नाही. पण तुम्ही जर म्हटलं आय डिडंट लाईक तर त्याचा अर्थ होईल मला आवडलं नाही. सो जोडी तीच राहणार. तुम्ही फक्त डोंट किंवा डिडंट टाकून भाषा बदलू शकता. ओके. म्हणजे तुम्ही म्हटलं आय डोंट टीच मराठी तर अर्थ होईल मी मराठी शिकवत नाही. पण तुम्ही म्हटलं आय डिडंट टीच मराठी तर मी मराठी शिकवलं नाही. लची भाषा होणार सिम्पली. आता इथे बघा, तांदूळ थंड वातावरणात पिकतं का? आता पुन्हा इथे तुम्हाला काचं टेन्शन घ्यायचं नाहीये. हा का प्रश्नासाठी आलेला आहे की प्रश्न विचारायचा आहे. मग तुम्हाला तांदूळ थंड वातावरणात पिकतं का ह्याच्यातली क्रिया कोणती आहे? पिकण्याची. पिकण्याला असं शब्दशः बघू नका. पिकणं म्हणजे वाढणं, ग्रो. आता वाढणारा कोण आहे? तांदूळ. बरोबर. म्हणजे तांदूळ काय आहे तुमचा? राईस. अँड पिकण्याला तुम्ही म्हणणार ग्रो. राईस ग्रो. जोडी तयार झाली तुमची. पण आता इथे बघा, हा प्रश्न आहे आणि तुम्हाला माहिती आहे प्रश्नामध्ये नेहमी आपण जोडी उलटी करतो. आता मला जे फॉलो करतात, माझे व्हिडिओज बघतात, त्यांना सगळ्यांना हे माहिती असेल की जोडी उलटी म्हणजे काय. जोडी उलटी म्हणजे डू डज तुम्हाला बाहेर काढायचा आहे. जर तोची भाषा असेल तर डू डज बाहेर काढायचा, लची भाषा असेल तर डीड बाहेर काढायचा. सो सिम्पली तुम्हाला इथे डज राईस ग्रो कुठे? इन कोल्ड क्लायमेट. पण समजा हीच वाक्य लची भाषा असती तर तांदूळ थंड वातावरणात पिकलं का? पिकतं का? डू डज बाहेर काढा. पिकलं का? डीड बाहेर काढा. सो सेम वाक्य जोडी तीच राहणार. राईस ग्रो हे बदलणार नाही. तुम्हाला फक्त इथे डीड वापरायचं आहे. डीड राईस ग्रो इन कोल्ड क्लायमेट. सो बेसिकली मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तोची भाषा काय, लची भाषा काय, फॉर्मॅट तोच आहे. तुम्हाला तसंच करायचं आहे. फक्त डू किंवा डीड बदलला की भाषा चेंज होते, प्रश्न तयार होतो. अच्छा झालं?
शाकाहारी मटण खात नाही. आता शाकाहारी म्हणजे कोण? व्हेजिटेरियन. आता इथे क्रिया कोणती आहे? नाहीला विसरून जा सध्या. खाणेला काय म्हणतात? इट. आणि खाणारा कोण आहे? व्हेजिटेरियन. बरोबर, शाकाहारी. सो तुमची जोडी काय झाली? व्हेजिटेरियन, व्हेजिटेरियन्स इट. ही झाली तुमची जोडी, शाकाहारी खात. पण ह्याच्यामध्ये नाही म्हणायचंय. तुम्ही म्हणायचं नॉट वापरायचंय, पण मी तुम्हाला सांगितलं नॉट एकटा येत नाही. तो कोणाला घेऊन येईल? डोंटला. तोच्या भाषेत डोंट किंवा डज नॉट, लच्या भाषेत डिड नॉट. मग आता मला सांगा इथे तुम्ही काय वापरणार? व्हेरी गुड, इथे तुम्ही वापरणार डोंट. व्हेजिटेरियन्स डोंट इट. तुम्ही म्हणणार सर डोंट का वापरला, डझन का नाही वापरला? आम्हाला हे तर कळलंय तोची भाषा आहे. बट डोंट का वापरलं? कारण व्हेजिटेरियन्स अनेक वचनी आहे आणि जेव्हा प्लुरल सब्जेक्ट असतो तुम्हाला नेहमी, कारण त्याला यस लागत नाहीये बघा. सो त्या ठिकाणी तुम्हाला डोंट वापरायचंय. व्हेजिटेरियन्स डोंट इट मीट. पुढचं वाक्य बघा. तू झोपडीत राहतोस का? त्या का कडे बघू नका, कारण तो प्रश्नासाठी आलाय. तुम्ही फक्त जोडी तयार करा. राहतोस, राहण्याला लिव्ह म्हणतात. आणि कोण राहतोय? तू, यू. सो जोडी तुमची काय तयार झाली? यू लिव्ह. आता यू लिव्ह ही तुमची जोडी झाली, पण तुम्हाला प्रश्न बनवायचा आहे. आणि प्रश्न बनवताना तुम्हाला नेहमी जोडीच्या अगोदर डू, डज किंवा डिडचा वापर करायचा आहे. ही भाषा तोची आहे, तुम्ही काय वापरणार? डू. डू यू लिव्ह इन हट. पण समजा हेच वाक्य असं असतं, तू झोपडीत राहिलास का? लची भाषा आहे, तुम्हाला डूच्या ऐवजी काय वापरायचंय? डिड. म्हणजे तुम्ही काय म्हणणार? डिड यू लिव्ह इन हट. सो एकच कॉन्सेप्ट आहे. जसं की तुम्ही म्हणाल सर आम्हाला निगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही. ही जी जोडी आहे की नाही यू लिव्ह, त्याच्यामध्ये फक्त काय टाका? डोंट टाका. सो यू डोंट लिव्ह. सिंपल. तुम्हाला निगेटिव्ह पास्ट मध्ये लच्या भाषेत बोलायचंय. लच्या भाषेमध्ये नेहमी डिडचा वापर करायचा. जेव्हा तुमची लची भाषा असेल, तू झोपडीत राहिलास का? सो तुम्हाला म्हणायचं यू डिडंट लिव्ह. सिंपल. सो आय होप तोची आणि लची भाषा तुम्हाला क्लिअरली कळली असेल. आणि ह्या भाषेवर ऑलरेडी मी जवळपास 5 ते 6 व्हिडिओज बनवलेत, तो आणि ल वर. ते सुद्धा तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.